व्हिडिओ खूप मोठं झालेलं आहे, पण खूप काही शिकवून जाणारा व्हिडिओ आहे मित्रांनो हे. मला आपल्या मराठी बांधवांसाठी काहीतरी वाटतं, मला माझ्या मराठी भाषेसाठी अभिमान वाटतो, म्हणून मी माझ्या मराठी जनतेला पुढं घेऊन जाण्यासाठी, याच्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मदत करावी म्हणून मी हे सगळं करतोय मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मराठी बायनरी ह्या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि काही दिवसांपासून मी बिझी आहे म्हणून व्हिडिओ बनवणं जमत नाही मला. तर मित्रांनो, जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपला रोडमॅप कसा असणार आहे एक प्रोफेशनल अकाउंट घेऊन पुढे जाण्याचा. ठीक आहे, तर आपण आता तिथून पुढे कंटिन्यू करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की म्हणजे एक रिकॅप देतो मी, की जसं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आपण कशा पद्धतीने एक प्रोफेशनल अकाउंट घेऊ शकतो. मी फक्त एकदा रिपीट करतो. मी कोणी नवे असेल त्यांच्यासाठी त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मागचे जे व्हिडिओ असतील 2 व्हिडिओ आहेत, तर ते दोघं व्हिडिओ बघा. एक इंटरमिडिएटसाठी आणि एक प्रोफेशनल अकाउंटसाठी, असे 2 पार्ट आहेत ते. फर्स्ट पार्ट तर आपण घेतलं होतं 1 लाखपासून घेतलं होतं आणि आपण 2% टार्गेट घेतला होता. 1 इयरसाठी घेतलं होतं आपण. आणि आता डेट कुठली होती ते मला लक्षात नाही आहे, पण जी असेल ती ठीक आहे मित्रांनो. तर इथं आपण 1 इयर न करता 6 मंथ घेतलेलं आहे आधी, कारण असं इथे म्हणजे पुढं तशी अमाऊंट होणारच आहे ती पुढे. ठीक आहे, तर 1 लाखपासून डेली 2%. फक्त रविवार म्हणजे संडे आपण ट्रेडिंग करायचं नाही. संडे मंडे टू संडे तुम्ही OTC रिअल मार्केट काहीही करू शकता ॲज पर युअर सेटअप और युअर स्ट्रॅटेजी, तुम्ही काय ठेवलेली आहे त्याच्यानुसार. ठीक आहे, तर अशी काही अमाऊंट आपल्या डोळ्यासमोर दिसते आणि पहिल्यानुसारच ह्या अमाऊंटकडे बघायचं नाही आहे आपल्याला. फक्त डेली टार्गेट आपला तुम्ही किती सहन करू शकतात दिवसाला. डेली टार्गेट म्हणजे तुम्ही किती तुमची कॅपेबिलिटी आहे, तुमची किती कॅपॅसिटी आहे स्ट्रेस घेण्याची, त्या पद्धतीने तुम्ही डेली टार्गेट अचीव करू शकताय. ते तुमच्या स्ट्रॅटेजीवर डिपेंड आहे, ते तुमच्या सेटअपवर डिपेंड आहे. त्या पद्धतीने तुम्ही ठरवू शकता. जिथं तुम्हाला वाटतं आता हे ओव्हर झालेलं आहे आणि आपलं एवढं कॅपिटल झालं आहे, परत ते कॅपिटल तिथं फिल करायचं. तुम्हाला जेवढे वरचे पैसे लागत असतील तेवढे विड्रॉ मारून घ्यायचे आणि परत ते एक मोठं कॅपिटल जनरेट झाल्यानंतर परत तीच गोष्ट रिपीट करायची. ते कॅपिटल इथं फिल करायचं. सपोज आपण 2.5 लाखापर्यंत घेऊन गेलेलो आहे, 2,50,000, आणि तिथून परत आपण सुरू करतो आहे. ठीक आहे, परत तिथून सुरू करू, मग तिथून डेली टार्गेट हळूहळू अचीव करत चालायचं. आणि तुम्हाला वाटतं आहे जास्त आहे, लगेच 1.5% करून घ्यायचं आणि इथून कॅल्क्युलेट करायचं. 1.5% केल्यानंतर परत तुमचा टार्गेट येतो, तिथून तुम्ही परत सुरू करू शकता. जेव्हा तुम्हाला वाटत असेल की आपला म्हणजे हळूहळू दिवस होत आहेत, पुढे सरकत आहेत, रोज तुम्ही ट्रेडिंग करतायत, रोज प्रॉफिट झालंच पाहिजे, रोज ट्रेडिंग केलंच पाहिजे, हा भाग नाही, ते मी नंतर व्हिडिओ बनवेल त्याच्यावर एक स्पेशल. ठीक आहे, तर म्हणजे की तुम्हाला वाटते की आता खूप मोठं टार्गेट होत जातं आहे, परत टार्गेट कमी करत जायचं. ठीक आहे, आपल्याला महत्त्वाचं हेच आहे की स्ट्रेस कसा कमी घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, तुम्ही इथं 1% करू शकतात. तुम्हाला ते पण नको हवं असेल तर 0.5% घेऊ शकतात. असंही करू शकतात तुम्ही 6 महिन्यासाठी. तरी पण बघा, 6 महिन्यात तुम्ही एवढं टार्गेट जनरेट एवढं कॅपिटल जनरेट करू शकता, एवढा मनी ग्रो करू शकता. ठीक आहे, तर म्हणजे करण्यावर आहे मित्रांनो. शक्य सगळी गोष्ट आहे, इम्पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. ठीक आहे, करण्यावर आहे तुमची इच्छाशक्ती किती स्ट्रॉंग आहे. तर त्याच्यावरच आता मी बोलणार आहोत. आता आपण मेन मुद्द्याकडे वळूया की ह्या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी तुम्हाला काय हवं आहे, तुमच्याजवळ काय असायला पाहिजे, किंवा तुम्ही काय करायला पाहिजे, तुमच्या डोक्यात काय पाहिजे. आता ह्या गोष्टी आपण, आता हा मेन मुद्दा आहे. आता हे आतापर्यंतचे जे व्हिडिओ होतं ते एक रिकॅप होता. आता इथून आपला मेन व्हिडिओ असणार आहे, प्युअर नॉलेज असणार आहे मित्रांनो, फालतूची बडबड वगैरे काहीच नाही. ठीक आहे, चला आता आपण वळूया. मी त्याआधीच दाखवून देतो, हे माझं अकाउंट आहे. मी परत रिफ्रेश करून दाखवतो. या मी आज घेतलेल्या ट्रेड आहे इकडं बाजूला 200 रुपयानुसार. मला एनफ आहे तेवढं दिवसाला. मी माझ्या मूडवर काम करतो. $40 मी आज प्रॉफिट केलेलं आहे. ठीक आहे, तर येऊया आपण आता आपल्या मुद्द्यावर. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आता सगळ्यात पहिले आपण डाव्या बाजूचा जो बॉक्स आहे त्याच्याकडे बघूया. सगळ्यात पहिले मी पॉईंट घेतला आहे डिसिप्लिन.
सेकंड म्हणजे माइंडसेट किंवा सायकोलॉजी. या दोघं एकच गोष्टी आहे, वेगळ्या वेगळ्या नाही आहेत असं मी मानतो माझ्या मते. तिसरा पॉईंट आहे पेशन्स आणि मग नंतर चौथी गोष्ट स्ट्रॅटेजी. आता मित्रांनो मी स्ट्रॅटेजी 4 नंबरला ठेवलेली आहे. स्ट्रॅटेजी किंवा सेटअप तुम्ही जे म्हणाल ते, कारण बऱ्याच जणांना स्ट्रॅटेजी आणि सेटअपचा फरक माहीत नाही म्हणून मी स्ट्रॅटेजी शब्दच यूज केलेला आहे. ठीक आहे, तर ठीक आहे, पुढं बोलूया आपण. तर मी सगळ्यात आधी प्राधान्य म्हणजे प्रायोरिटी डिसिप्लिनला दिली, त्याच्यानंतर माइंडसेट किंवा सायकोलॉजीला दिलेली आहे आणि त्याच्यानंतर पेशन्स आणि त्याच्यानंतर मग तुमचा सेटअप किंवा स्ट्रॅटेजी. ठीक आहे, तर मी असं का म्हणतोय मित्रांनो, जर कधी तुम्ही म्हणजे ठीक आहे अर्धा वर्ष म्हणजे 6 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही जातात तेव्हा आपला पूर्ण फोकस असतो तो फक्त ट्रेडिंग शिकण्यावर असतो. आपला फोकस काय असतो की ट्रेड कशी घ्यायची, पूर्ण जो फोकस असतो, सॉरी थोडं मध्ये ग्लिच झाला होता, तर आपला जो पूर्ण फोकस असतो तो काय असतो, पूर्ण हाऊ टू ट्रेड. ठीक आहे, हाऊ टू ट्रेडवर असतो किंवा नाही तर मग आपला फोकस असतो की ट्रेड कशी घ्यायची, ट्रेडिंग काय असतं, मग नंतर स्ट्रॅटेजी कुठल्या कुठल्या असतात, काय असतात. म्हणजे एकंदरीत आपण फक्त ट्रेडिंगबद्दलच आपण नॉलेज घेत असतो. मग त्या प्लॅटफॉर्मबद्दल काय, सपोज आता उदाहरणार्थ कोटेक्स मी नाव घेतो, कोटेक्समध्ये ट्रान्झॅक्शन कसे करायचे, डिपॉझिट कसं करायचं, विड्रॉ कसं करायचं, त्यानंतर अजून मग ह्याच्यावर ट्रिक काय आहे, बग काय आहे, कुठल्या पेअरमध्ये काय बग आहे, कसं पॅटर्न वर्क करतं, काय करतं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण 1-1.5 वर्षात ह्याच गोष्टी करतो आपण. ठीक आहे, पण जेव्हा म्हणजे आता हे व्हिडिओ तुम्ही बघताय म्हणजे मी असं गृहीत धरतो की इथं 1.5-2 वर्षाच्या वर कोणी ट्रेडिंग करायला म्हणजे केलेलं एवढं एक्सपिरियन्स कोणी नसेल, कारण मला स्वतःला 2.5-3 वर्षाच्या वरचा एक्सपिरियन्स आहे याच्यात. ठीक आहे, तर म्हणूनच मी माझा एक्सपिरियन्स इथं तुमच्यासमोर मांडतो आहे की 1-1.5 वर्ष आपण ज्या गोष्टींमध्ये असतो म्हणजे आपण डोळ्यावर पट्टी बांधून आपण या फील्डमध्ये उतरलेलो असतो आणि आपल्याला याच्यातलं काहीच सुगावा नसतो की काय आहे नेमकं. आणि ॲक्च्युली ते खरं पण आहे, अनुभव येतो आणि त्याच्यातूनच माणूस शिकतो. मी तुम्हाला किती सांगण्याचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत तुम्ही ते स्वतःहून अनुभव घेत नाही तोपर्यंत ते तुमच्या डोक्यात उतरणार नाही. पण मी तुम्हाला आधी एक जेवढं माझ्याकडून शक्य होईल तेवढं तुम्हाला एक आधीच मी पूर्वकल्पना देऊन ठेवतो आहे. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ट्रेडिंगमध्ये म्हणजे डिसिप्लिन आहे मित्रांनो, शिस्त खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि कशासाठी ते पण मी तुम्हाला नंतरचे जे पॉईंट येतील तेव्हा मी तुम्हाला ते डिस्क्लोज ओपन करेल. ठीक आहे, तर ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपला डिसिप्लिन असणार आहे, शिस्त आहे मित्रांनो, तर तुम्ही सगळं काही अचीव करू शकता. तुमची सायकोलॉजी खराब असेल, तुमचा माइंडसेट खराब असेल, तुमच्यात पेशन्स नसतील, तुमची स्ट्रॅटेजी म्हणजे तुमचा सेटअप ती वीक असेल, तिची ॲक्युरसी नसेल, 30% असेल, 40% असेल, काहीही असू द्या, पण तिथं तुम्हाला एकच गोष्ट तारणार आहे ती म्हणजे डिसिप्लिन, तुमची शिस्त. तुमच्यात जर कधी डिसिप्लिन असेल, नाही मला ओव्हर ट्रेड नाही करायचं आहे, नाही मला इथं थांबायचंच आहे, नाही मला आता ट्रेड करायचीच नाही, मी एक ट्रेड घेतल्यानंतर मी कमीत कमी 15 ते 20 मिनिट थांबणार आहे दुसरी ट्रेड बघण्यासाठी, हा डिसिप्लिन असतो, ही शिस्त असते. ही जर कधी तुम्ही अंगी लावून घेतली तर तुम्हाला प्रॉफिटेबल होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. ठीक आहे, याच्यात भरपूर पॉईंट आहे डिसिप्लिनवर बोलण्यासाठी, पण ते आपले पुढे ओपन होतील म्हणजे पुढच्या पॉईंट्समध्ये ते मेन पॉईंट येतील. ठीक आहे, पुढची गोष्ट मित्रांनो माइंडसेट सायकोलॉजी. ठीक आहे, आपलं याच्यावर बोलणं झालं, आता आपण याच्यावर आहोत माइंडसेट सायकोलॉजी. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं की आपलं ट्रेडिंगमध्ये उतरल्यानंतर पहिले 6 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष आपल्या डोक्यामध्ये एकच गोष्ट असते की आपल्याला पैसे याच्यातून कमवायचे आहेत, याच्यातून भरपूर पैसा कमवायचा आहे, याच्यातून आपल्याला संपत्ती जमा करायची आहे, याच्यातून आपल्याला हे करायचे. मग त्याच्यामध्ये आपल्याला मध्येच आपण
विचार करतो की हां आपण आता एवढे पैसे कमवून घेऊ, हां आता आपण रोज एवढं प्रॉफिट करूच. मग नंतर मध्येच प्रश्न पडतो, अरे मग आपण एवढे पैसे तर कमवून घेऊ पण एवढे पैसे भेटतील की नाही भेटणार, मग नंतर काय होईल, मग टॅक्सचा इश्यू येईल का, अकाउंट फ्रीज होईल का, कोटेक्स पळून जाईल का, आपले पैसे अडकून जातील का, वगैरे वगैरे, किंवा आपल्याकडून प्रॉफिट होत नाही आहे, सिग्नल्स फॉलो करून घेऊ का, हे टेलिग्राम चॅनल फॉलो करून घेऊ का, तो मेंटॉर पकडू का, या यूट्यूबरला पकडू का, काय करू, याच्या याच्या लिंकने अकाउंट बनवू का. म्हणजे हे माइंडसेट, ही सायकोलॉजी आपली चालू असते त्या 1-1.5 वर्षामध्ये. कारण की आपल्याला माहिती आहे प्रॉफिटेबल होण्यासाठी काय काय करावं लागतं. तर मित्रांनो, तुमचं माइंडसेट आणि सायकोलॉजी एकदम क्लिअर ठेवायची याच्यामध्ये. माइंडसेट सायकोलॉजी म्हणण्यापेक्षा मी माइंडसेटच म्हणतो की तुमचं माइंडसेट असं असलं पाहिजे की तुमच्यासमोर एक प्लान पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं की हा आपल्यासमोर एक प्लान आहे, ठीक आहे, मी 1 लाख रुपये याच्यात घेतो, हा आपला प्लान आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकच आहे मित्रांनो, तुम्हाला जर कधी अगदी स्ट्रेस फ्री राहायचं असेल याच्यात, जेवढा कमी टार्गेट ठेवता येईल, जेवढे कमी म्हणजे स्वप्न नाही म्हणता येणार मला, पण जेवढ्या कमी एक्सपेक्टेशन ठेवता येतील तेवढ्या कमी एक्सपेक्टेशन ठेवा. थोड्यात खुश राहायला शिका, असं तुमचं माइंडसेट पाहिजे. तुम्ही लाख रुपयावर तुम्ही 500 रुपये कमवून जर कधी आनंदी होत असाल तरच तुम्ही ह्या फील्डमध्ये टिकू शकतात. तर कधी तुम्हाला लाख रुपयावर जर कधी तुम्ही आधीच विचार कराल की नाही मला कमीत कमी 5,000 ते 6,000 रुपये पाहिजे, तर मग इथं तुमचं म्हणजे टिकणं खूप मुश्किल आहे. इथं तुम्ही लॉसच करत राहाल मित्रांनो, प्रॉफिटमध्ये कधीच येणार नाही. कारण की ही फील्ड अशी 4,500 रुपये प्रॉफिट तुम्ही कराल दिवसाला, पुढचे 500 रुपये करून तुम्ही 5,000वर क्लोज करण्याचं बघाल, पण तुमचे थोडे जरी निर्णय चुकले, ट्रेड चुकल्या, माइंडसेट खराब झालं, मनी मॅनेजमेंट खराब झालं, तर तिथून तुम्ही असे मागे फेकले जाताल की जे तुम्ही प्रॉफिट केलं 4,500 रुपये ते पण तुमचं जातच, पण वरचं तुमच्या कॅपिटलमधले पण 10-15,000 रुपये पण जातील, किंवा एकतर तुमचं ब्लो होईल. त्या दिवशी तुम्ही एकतर ब्लो करून राहाल, नाहीतर मग खूप प्लस करून राहाल. ही एक गोष्ट आहे आणि भरपूर वेळेस माझ्यासोबत झालेली आहे पहिल्या 1-1.5 वर्षात, ठीक आहे. तर तुम्ही माइंडसेट एकदम क्लिअर ठेवण्याचा प्रयत्न करा, कमीत कमी एक्सपेक्टेशन ठेवा मार्केटकडून. आता दुसरा पॉईंट आहे मित्रांनो आपला सायकोलॉजी. हे मी थोडक्यात सांगतोय, आपल्याला याच्यावर स्पष्ट बोलायचं आहे पुढे डिटेलमध्ये, ठीक आहे. आता आपला तिसरा पॉईंट आहे मित्रांनो पेशन्स. जर तुमच्यामध्ये पेशन्स असतील मित्रांनो, तर तुम्ही स्वतः विदाऊट एनी स्ट्रॅटेजी, विदाऊट एनी ऑफ टेक्निकल टूल, विदाऊट एनी इंडिकेटर, तुम्ही स्वतः मार्केट कंडिशन बघून, कॅन्डल कशी बनते ते बघून 2-4 ट्रेड सहज विन करून घेता. ही गोष्ट तुम्ही ॲक्सेप्ट करू शकतात. कारण तुम्हीही बघा, सगळं काढून टाका चार्टवरून, अगदी क्लीन ठेवा. हे मूविंग ॲव्हरेजेस वगैरे, हे जे इंडिकेटर आहे स्टोकॅस्टिक, MACD वगैरे सगळं काढून टाकायचं आणि फक्त बघायचं की आता आपल्याला इथं ट्रेड कशी मिळते, काय मिळते. तुम्ही 1-1.5 तासामध्ये 4-5 ट्रेड सहज विन करू शकता तुमच्या स्वतःच्या ॲनालिसिसने. पण ते का बरं? आपण पेशन्समुळे. जर पेशन्सच नसतील आणि आपण जर कधी दर 2 कॅन्डलनंतर, दर 1 कॅन्डलनंतर ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू, तर मग ती आपल्या फेवरमध्ये येईल, हे शक्य नाही मित्रांनो, ठीक आहे. म्हणून पेशन्स, धैर्य असणं खूप महत्त्वाचं आहे. धैर्य हे प्रत्येक गोष्टींवरचा तोडगा आहे मित्रांनो. लॉस झाला, आपण पेशन्स ठेवत नाही, आताच्या आता कव्हर करायचं आहे, परत आपण रिव्हेंज ट्रेडिंग करतो, ओव्हर ट्रेडिंग करतो, अजून लॉस होतो. मग ते कव्हर करण्यासाठी, ब्रेक इव्हनवर येण्यासाठी, नो प्रॉफिट नो लॉसवर येण्यासाठी अजून आपण ट्रेड करतो, परत मोठा लॉस होतो. म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या पेशन्सच्या बाहेर गेल्यानंतर होतात, ठीक आहे. म्हणून पेशन्स खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमची जी स्ट्रॅटेजी किंवा सेटअप जे काही असेल ते, कोणतीही स्ट्रॅटेजी असू द्या, एक स्ट्रॅटेजी पकडा, घडी बदलवू नका, एकच स्ट्रॅटेजी ठेवा. जेवढ्या तुम्ही स्ट्रॅटेजी बदलाल, एका कागदावर लिहत जायचं आपण आतापर्यंत किती स्ट्रॅटेजी बदलल्या आहे. बघा मित्रांनो, गंमत अशी असते, अशी एक स्ट्रॅटेजी पकडायची की जी मार्केटच्या याच्यानुसार चालते, आणि ती म्हणजे लेवल आहे. लेवलमध्ये कुठल्याही प्रकारचे SNR, ट्रेंड लाईन, ठीक आहे.
मी पण यावरच ट्रेड करतो मित्रांनो. मी बाकी दुसरं कुठलंच ट्रेड करत नाही. मी फक्त कन्फर्मेशन घेतो यांचे. हे जे आहे ना, हे मार्केट फ्लो काय आहे सध्या, आता मार्केटमध्ये किती जोर आहे, इथं वर जाण्याचा किती जोर आहे, डाऊन येण्याचा किती जोर आहे, मार्केट किती कॅन्डल रेड बनवू शकतं, किती कॅन्डल म्हणजे फ्लो काय मार्केटचा, अपचा आहे की डाऊनचा आहे, या प्रकारचे कन्फर्मेशन घेतो आणि लेवलनेच ट्रेड करतो. बघा आता ही एक ट्रेंड लाईन सारखी दिसते मला. मार्केट कंटिन्यू हायर लो बनवत जातोय, बघू शकता तुम्ही. हायर हाय आणि हायर लो. म्हणजे आपल्याला या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. बाकी तुम्ही दुसरं काही यूज नका करू तरी चालेल, ठीक आहे. तर एक कुठली तरी स्ट्रॅटेजी पकडायची की जी नेहमी मार्केटमध्ये वर्क करेल. नेहमी वर्क करेल म्हणजे रोजच तुम्हाला प्रॉफिट देऊन जाईल हा अर्थ नाही आहे माझा. नेहमी वर्क करेल म्हणजे ज्या गोष्टींवर मार्केट चालतं, लेवलवर मार्केट चालतं, ठीक आहे. OTCमध्ये चालतं. OTCमध्ये मी पाहिलेलं आहे मित्रांनो की OTCमध्ये लेवल्स वर्क करतात, पण एवढं ते जेवढ्या परफेक्ट लाईव्हमध्ये करतात तेवढ्या नाही, पण त्याच्यापेक्षा थोड्याफार वर्क करतात. म्हणजे 60-70% वर्क करतात. म्हणून कुठल्याच कॅन्डलवर तुम्ही तुमचं 10% 20%पेक्षा जास्त कॅपिटल लावायचं नाही, कारण की ती कॅन्डल तुमच्या फेवरमध्ये येईलच हे शक्य नाही, म्हणजे येईलच असं नाही आहे, ठीक आहे. म्हणून कमीत कमी ट्रेड अमाऊंट घेण्याचा प्रयत्न करा. आता या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल. तुम्हाला शिस्त महत्त्वाची, माइंडसेट अगदी क्लिअर ठेवायचं, कमी एक्सपेक्टेशन ठेवायच्या, जास्त भरकटायचं नाही आहे, पेशन्स ठेवायचे मित्रांनो. पेशन्स ठेवणं पण खूप महत्त्वाचं आहे. जेवढे पेशन्स ठेवाल तेवढ्या क्वालिटीच्या ट्रेड्स तुम्ही स्वतः काढाल, ठीक आहे. ही गोष्ट कागदावर लिहून घ्या तुम्ही. स्ट्रॅटेजीनंतर तुमची जी काही असेल ती त्याला मास्टर करा. एकच स्ट्रॅटेजी पकडा, त्याच्यावरच हे करा. कारण कुठलीही स्ट्रॅटेजी तुम्ही घ्या, तुम्हाला 100% रिझल्ट कोणती स्ट्रॅटेजी देणार नाही. महिन्यातून तुम्हाला 5 ते 6 दिवस लॉसमध्ये तुम्हाला घालवावेच लागतील. आणि तुम्ही लॉस जर कधी घेतच नसाल, ओव्हर ट्रेड करूनही तुम्ही प्रॉफिटमध्ये येत असाल, तर ते प्रॉफिट काहीच कामाचं नाही मित्रांनो. पुढं ते तुमचं कॅपिटल ब्लोच करणार आहे. म्हणून स्टॉप लॉस घ्यायला शिका. 2-4 हजार रुपये मायनस जात असाल तिथं क्लोज करून द्या, अगदी जे असेल ते ठरल्यानुसार. आता आपलं हे झालं. आता आपल्या वर्कबद्दल आता आपण वळूया आपल्या स्वतःकडे, ठीक आहे. आता आपण स्वतः आहोत, हे आपलं काम आहे आणि हे आपण स्वतः आहोत. आता आपण स्वतः म्हणजे काय की आता तुमचं रुटीन काय मित्रांनो. आता बघा, ट्रेडिंग जर कधी तुम्ही ॲज अ प्रोफेशन करत असाल तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतः काय आहोत हे आहे मित्रांनो. आता हा पॉईंट असा आहे की हे तुम्हाला कुठल्याच ट्रेडिंग चॅनलवर दाखवलं जाणार नाही आणि सांगितलं पण असेल तरी ते बऱ्याच जणांपर्यंत पोचेल याची मी अपेक्षा ठेवत नाही. तुमचं डेली रुटीन, तुमची लाईफस्टाईल काय मित्रांनो, याच्यावर सुद्धा तुमचं ट्रेडिंग प्रोफेशन किंवा ट्रेडिंग फील्ड पूर्ण डिपेंड असते. तुमचं डेली रुटीन काय आहे, तुम्ही कसं वागताय, तुम्ही काय करताय दिवसभरात, ते पूर्ण तुमच्या कामावर त्याचा परिणाम होतो. तुम्ही जर कधी 8-9 वाजेला उठत असाल, 9:30-10 वाजेपर्यंत झोपत असाल, दिवसभर आळस, आंघोळ करताय नाही करत आहे, काही देवाचं करताय, मंत्रोपचार करताय नाही करत आहे, आस्तिक आहात नास्तिक आहात, जेवण अवेळी आहे, सवय तर आपण पुढे येणारच आहोत. म्हणजे तुमचं एक रुटीन तुम्ही एक व्यवस्थित ठेवा की मला 6:30ला उठायचं आहे. 6:30ला उठल्यानंतर मला जो कमीत कमी म्हणजे 15 मिनिट नाही तर 30 मिनिट, अर्धा तास मला वर्कआउट करायचं आहे. कारण बघा मित्रांनो, मी का बरं म्हणतो रुटीन, तुम्ही जेवढं तुमचं रुटीन अगदी छान नेटनेटकं ठेवाल तेवढं त्याचा जो इफेक्ट आहे तो तुमच्या शरीरावर येईल, तुमच्या चरित्र्यावर येईल. आणि आपलं शरीर म्हणजे फक्त शरीर नाही, आपण एक ऊर्जा आहे. आणि आपण जेवढं पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये ठेवू तेवढी त्या ऊर्जेचा परिणाम आपल्या कामावर होतो मित्रांनो. आणि हे स्वतः मी अनुभवतोय. मी पण माझं रुटीन सुधरवलेलं आहे आणि म्हणून मी पण आता प्रॉफिटमध्ये येतोय. नाही तर आधी पण मी लॉसच केलेला आहे मित्रांनो, ठीक आहे. ही गोष्ट नोट करा. मी पण लॉसमध्ये होतो, खूप लॉसमध्ये गेलेलो आहे मी पण आता कव्हर करतोय हळूहळू. आणि या गोष्टी मी अनुभव घेतोय म्हणून या तुम्हाला सांगतो. या कोणीच सांगणार नाही आणि सांगतील पण तरी ते तुम्ही कितपत ऐकाल हे मला माहीत नाही.
ठीक आहे. तर रुटीन तुमचं अगदी नेटनेटका करा मित्रांनो. व्हिडिओ खूप मोठं होतं आहे पण अगदी महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला या फील्डमध्ये काहीतरी पुढं करून दाखवायचं असेल तर हे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, ठीक आहे. तर रुटीन तुमचं अगदी व्यवस्थित सुधारलेलं पाहिजे, नेटनेटकं पाहिजे. सकाळी तुम्ही 6-6:30ला तरी किमान उठलं पाहिजे. जास्त नाही म्हणत मी, पहाटे 5ला उठा, 5:30, 6:30ला उठा, झोप व्यवस्थित होते. 6:30ला उठून अर्धा तास व्यायाम करा. व्यायाम केल्यानंतर कमीत कमी 5 ते 10 मिनिटं ध्यान करा, मेडिटेट करा. मेडिटेट करून डोक्यातून सगळं काढून टाका. आणि मेडिटेट करताना फक्त म्हणजे ओमचा उच्चार करा किंवा तुम्हाला काय योग्य वाटतं ते करा, पण मेडिटेट करा. मेडिटेट केल्याने काय होतं मित्रांनो, आपली पेशन्स लेवल वाढते. आपल्यामध्ये जी आंदल करण्याची जी सवय असते ती कमी होते मेडिटेशनमुळे. जेवढं तुम्ही डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुम्ही ट्रेडिंगमध्ये शांत डोक्याने राहून, म्हणजे न चिडता न घाबरता तुम्ही ट्रेड करण्याची सवय तुम्हाला लागेल. ती तुमची मेडिटेशनमधून येईल, ठीक आहे. मेडिटेशन झाल्यानंतर तुमचं जे काही म्हणजे आंघोळ वगैरे करणं, हे सगळं करून तुमचं मग काय क्लासेस, कॉलेज, कामावर जाणं, सर्व्हिसला जाणं, काही जॉब असेल ते करणं वगैरे, या सगळ्या गोष्टीत नंतर तुम्ही तो तुमचं करू शकता. त्याच्यानंतर काय करा की तुमचं दिवसभराचं जे रुटीन आहे ते सगळं कामाचं आटपून नंतर संध्याकाळी थोडंसं स्वतःला वेळ द्या. थोडा स्वतःसाठी वेळ द्या. काही बुक रीड करत आलं तर बुक रीड करा दिवसभराचा. मी एक सांगतोय की कमीत कमी 10 पानं तरी रोज वाचत चला. मग ते काही मोटिवेशनचे बुक रीड करा, कारण की याच्यातूनही फार हेल्प होते मित्रांनो. जसं की मी सुद्धा 2-3 बुक्स रीड केलेले आहेत. NLPचे, म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामचे, किंवा मग मॅनिफेस्टेशनचे, नंतर माइंड टफनेससाठी, म्हणजे ह्या अशा प्रकारचे मोटिवेशनल, ज्याच्यातून तुम्हाला काही शिकण्यासारखं मिळेल. काही तुम्हाला सेल्फ इम्प्रूव्हमेंटचे बुक्स रीड करता आले तर ते करा. त्याचा आपल्या कामावर परिणाम होतो मित्रांनो, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर रात्री जेवढ्या लवकर झोपता आलं तेवढ्या लवकर झोपण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे 10 तर नाही म्हणत मी, पण 11 वाजेपर्यंत काहीही करून तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे. 11 वाजेला झोपून जायचं. मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर काहीच यूज करायचं नाही आहे. जेवढं तुम्ही सोशल मीडियापासून दूर राहाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे, ठीक आहे. तो पुढचा पॉईंट आहे, तो बोलणार आहोत आपण. आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो, हॅबिट्स. तर तेच मित्रांनो, तुम्ही डेली रुटीनमध्ये तुमच्या सवयी काय ठेवताय. जसं की तुम्ही रोज मेडिटेशन करायची हॅबिट ठेवा, रोज तुम्ही वर्कआउट करण्याची हॅबिट ठेवा. आणि ह्या गोष्टी रोज कराल म्हणजे तुम्हाला एक सेल्फ डिसिप्लिन येतो, स्वयंशिस्त लागते तुम्हाला. त्या स्वयंशिस्तीतूनच तुमच्या कामावर त्याचा परिणाम होतो. तुम्ही जर कधी स्वतःला डिसिप्लिनमध्ये ठेवलं, तुम्ही जर कधी तुमच्या सवयी व्यवस्थित केल्या, तुमचं रुटीन व्यवस्थित ठेवलं, तर तुमचं ट्रेडिंग हे रोज व्यवस्थितच होणार आहे मित्रांनो. आपण केव्हाही उठतोय, काहीही करतोय, केव्हाही ट्रेडिंग घेतोय, कुठेही ट्रेडिंग हातात घेतोय, मोबाईलमध्ये बघतोय, ट्रेड घेतोय, रिव्हेंज ट्रेड करतोय. साली वर गेली कॅन्डल, साली खाली गेली कॅन्डल. हे मी माझे शब्द बोलतो मित्रांनो, हे मी केलेलं आहे, हे मी स्वतः केलेलं आहे. आधी अक्षरशः जेव्हा लॉस व्हायचा आधी तेव्हा तोंडातून शिव्या यायच्या बाहेर, पण नंतर काही झालं प्लॅटफॉर्मला दोष द्यायचो, यांनी माझा लॉस केला, यांनी मॅनिप्युलेट केलं. मित्रांनो, ते आपल्या 1000, 1200, 2000, 4-5 हजार रुपयाच्या ट्रेड लॉस करायला बसलेले नाही. त्या एका कॅन्डलवर जो लाखो करोडो रुपयाच्या ट्रेड लागतात, तिथं आपले हे म्हणजे 0.001% पण पैसा नसतो आपला त्या कॅन्डलला, त्या ट्रेडमध्ये. ते आपला लॉस कसा करतील. आणि केला पण तर ते मॅक्सिमम 1 कॅन्डल, 2 कॅन्डल, 3 कॅन्डल ते मॅनिप्युलेट करू शकता, ठीक आहे. तर म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न करा की बऱ्याच ठिकाणी चूक आपलीच असते. तुम्ही एक करू शकता प्रयोग की अर्धा तास बसायचा म्हणजे ट्रेडिंग घेऊन म्हणजे प्लॅटफॉर्म कोटेक्स ओपन करून बसायचं आणि फक्त मनात बोलायचं की तुम्ही 2000 रुपयाची ट्रेड घेतली, मनात लावली तुम्ही ट्रेड. आता ती विन होते, लॉस होते, बघा विन झाली, ठीक आहे. आता पुढची तुम्ही 2500 रुपयाची ट्रेड घ्या, ती विन होते, लॉस होते. म्हणजे त्याच्यात तुम्हाला कळेल की बऱ्याच वेळेस आपलेच निर्णय चुकतात.
त्याच्यामध्ये समोरच्याचा काही दोष नसतो, आपल्या निर्णय चुकतात. ठीक आहे, म्हणून ते एक गोष्ट आहे. तर तुमचं डेली रुटीन सुधारवा, तुमच्या सवयी चांगल्या ठेवा. रोज पुस्तक वाचण्याची तुम्ही सवय लावा, मेडिटेट करण्याची सवय लावा, वर्कआउट करण्याची सवय लावा, कमीत कमी ट्रेड करण्याची सवय लावा. ह्या सवयींमुळे तुमचं रुटीन सुधारेल. रुटीनमध्ये तुम्ही ह्या हॅबिट्स इन्क्लूड करा, त्याच्यामुळे तुमचं सेल्फ डिसिप्लिन वाढेल. आणि त्याच्यानंतरचा आपला पॉईंट आहे मित्रांनो की कंटेंट म्हणजे काय. आता तुम्ही बघू शकता, तुम्हाला वाटेल कंटेंटचा काय संबंध येतं. मित्रांनो, आजकाल लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो. आपण सहज ॲक्सेस करू शकतो. मोबाईल खिच्यातून काढला की लगेच इंटरनेट ऑन केलं की, किंवा 24 तास इंटरनेट तर ऑनच असतं, लगेच आपण ॲक्सेस करू शकतो. तुम्ही दिवसभरात काय कंटेंट कन्झ्युम करताय त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे मित्रांनो. तुमचं ट्रेडिंग लाईफस्टाईल त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही काय कंटेंट कन्झ्युम करताय, काय बघताय. जेवढं तुम्हाला रोज काहीतरी नवीन शिकण्यासारखं असेल ते बघा, कमीत कमी बघा. ठीक आहे, इंस्टाग्राम रील्सपासून जास्तीत जास्त दूर राहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. कमीत कमी यूज करा. जेवढं तुम्ही ते स्क्रॉलिंगमध्ये अडकाल तेवढं तुमचं डिसिजन मेकिंग पॉवर कमी कमी होत जाते. आपण त्याच्यामध्ये अडकतो, आपल्या डोक्यात फक्त त्याच गोष्टी भरल्या जातात. तेच ते फेमस झालेले गाणे आपल्या डोक्यामध्ये चालत राहतात, म्हणजे आपल्या डोक्यातून ह्या सगळ्या गोष्टी निघून जातात आणि त्याच गोष्टी सतत हे राहतात. म्हणून मोबाईल कमीत कमी यूज करायचा. आणि डेली रुटीनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा आहे मित्रांनो की सकाळी उठल्याबरोबर कधीच पहिले 1-1.5 तास मोबाईल हातात घ्यायचाच नाही. तुम्ही ट्राय करा, सकाळी तुम्ही 6ला उठा आणि मोबाईल घ्या अर्धा-पाऊण तास. बघा, तुमची पूर्ण दिवसभराची एनर्जी तिथंच डिस्ट्रॉय होऊन जाईल. तुम्हाला पुढे काय करायचं आहे काय नाही, पूर्ण दिवसभराचा फोकस तिथंच बिघडून जाईल तुमचा. तिथून पूर्ण लेझीनेस येईल तुमच्या शरीरात. हे मी स्वतः अनुभव घेतो, त्याच्यामधून मी शिकून तुम्हाला सांगतो. या सगळ्या गोष्टी या तुम्ही स्वतः करून बघा आणि मला सांगू शकता. ठीक आहे, तर अगदी तुम्ही कमीत कमी कंटेंट कन्झ्युम करण्याचा प्रयत्न करा. आणि कंटेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला ट्रेडिंगमध्ये जर कधी सक्सेस व्हायचं असेल तर जेवढेही मोठे चॅनल असतील ट्रेडिंग संदर्भातले सगळे अनसबस्क्राईब करून द्या, नॉट इंटरेस्टेड करून द्या, ते बघणं सोडून द्या. जोपर्यंत तुम्ही ते व्हिडिओ बघायचं सोडणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वबळावर कधीच मोठे होणार नाही मित्रांनो. काहीही असू द्या, स्वतः स्ट्रॅटेजी बनवा, तिला मास्टर करा. तुम्ही स्वतःचं माइंडसेट बनवा, प्लान बनवा, डिसिप्लिन ठेवा, पेशन्स ठेवा. स्वतः एक रोडमॅप जनरेट करा, त्याच्यानुसारच चालण्याचा प्रयत्न करा. कारण समोरचा जर कधी सक्सेस होतोय तो कशा पद्धतीने होतोय किंवा त्याने काय स्ट्रॅटेजी यूज केली म्हणून तो सक्सेस झाला तेही आपल्याला लागू होईलच असं नाही मित्रांनो. पण ह्या ज्या गोष्टी ह्या सगळ्यांना लागू होणार आहे, या सगळ्या गोष्टींना लागू होणार आहे. उलट मी तर म्हणतो ह्या गोष्टी तुम्ही यूज करून, ह्या गोष्टी सुधारवून तुम्ही इतर गोष्टींमध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवू शकता. मग तुम्ही जॉबमध्ये असाल, सर्व्हिसमध्ये असाल, बिझनेस असेल, याच्यामध्ये तुम्हाला फायदाच होणार आहे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्यानंतर तुम्हाला कुठेतरी जाऊन सेल्फ डिसिप्लिन येतो मित्रांनो, की मी माझे कामं माझे स्वतः करणार आहे. मी जर कधी जेवण करणार आहे तर जेवणाचं ताट पण मी माझं स्वतःहून तिथं नेऊन ठेवणार आहे गॅस ओट्यापर्यंत. हातात पाण्याचा ग्लास मागण्यापेक्षा मी स्वतःहून जाऊन पाणी पिणार आहे. चहा पिल्यानंतर माझा कप मी जागेवर नेऊन ठेवणार आहे. माझे कपडे मीच व्यवस्थित घड्या करून ठेवणार आहे. झोपून उठल्यानंतर बेड मी व्यवस्थित करून ठेवणार आहे. या छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो. मी माझा डेस्क व्यवस्थित क्लीन करून ठेवणार आहे. मी घरामध्ये माझ्या रूममध्ये स्वच्छता करून ठेवणार आहे. हे सेल्फ डिसिप्लिन आहे. हे जेवढं मी माझ्या वह्या पुस्तकं अगदी व्यवस्थित ठेवणार आहे. मी माझ्या गोष्टींवर, माझ्या कामाच्या गोष्टींवर मी धूळ बसू देणार नाही, ते स्वच्छ ठेवणार आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जोपर्यंत तुम्ही शिस्त बाळगत नाही तोपर्यंत तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन येणार नाही. आणि सेल्फ डिसिप्लिन ह्याच्यावर तुम्ही जेव्हा काम कराल, ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात कराल,
तेव्हा तुम्हाला हा पॉईंट इथं क्लिअर होतो, डिसिप्लिन. ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही कंप्लीट कराल, या गोष्टी जेव्हा तुम्ही आत्मसात कराल, या गोष्टींवर जेव्हा तुम्ही फोकस कराल, तेव्हा त्याचा सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला इथं होणार आहे, या ट्रेडिंगमध्ये डिसिप्लिनला. तेव्हा इथं तुम्हाला समजेल की स्वयंशिस्त ही ट्रेडिंगमधल्या डिसिप्लिनला किती महत्त्वाची येते, सेल्फ डिसिप्लिन. तेव्हा तुम्हाला समजेल की नाही, आपल्याला कुठं थांबायचं आहे. नाही, आपलं कॅपिटल आहे, आपण 5,000 रुपये मायनस आहोत ना, आपल्याला कव्हर करण्यासाठी परत आपले 10,000 रुपये रिस्कमध्ये टाकायचे नाही आहे. 5,000 रुपये काही नाही, 2 दिवसात 3 दिवसात कव्हर होऊन जातात, पण त्याच्यासाठी परत आज 15,000 रुपयाची रिस्क घेणं हे योग्य नाही आहे. तर हेच मला समजवायचं आहे मित्रांनो, की तुम्ही तुमचं डेली रुटीन सुधरवा, हॅबिट्स, तुमच्या ज्या सवयी असतील त्या सुधरवा, कंटेंट चांगलं बघा. जे चुकीचं शिकवतील असं कंटेंट तुम्ही बघू नका, ते सरळ अनसबस्क्राईब करून मोकळं व्हा. आणि ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रेड कसं घेताय, काय घेताय, ट्रेडिंग प्लॅन काय, मनी मॅनेजमेंट, या सगळ्यानंतरच्या गोष्टी मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की ह्या 4 गोष्टी, की तुमच्या डिसिप्लिन, माइंडसेट, पेशन्स, ह्या गोष्टी कशा आहेत, ह्याच्यावरच ट्रेडिंग आहे मित्रांनो. तुमची सायकोलॉजी, माइंडसेट, तुमच्यामध्ये डिसिप्लिन असेल, पेशन्स असेल, कुठलीही स्ट्रॅटेजी न वापरता, कुठलंही काही टूल न वापरता तुम्ही 2-4 ट्रेड सहज दिवसभरातून विन करू शकता. तेच आहे मित्रांनो. तर ह्या गोष्टी तुम्हाला कोणीच सांगणार नाही, आणि सांगणारं पण असेल तर ते तुम्ही पाहिलं असेल, मे बी नसेल, मला माहीत नाही, पण ह्या गोष्टी तुम्हाला ट्रेडिंगमध्ये खूप पुढं घेऊन जातील. आणि ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला मोबाईल खूप कमीत कमी यूज करायचा आहे. जेवढं तुम्ही सोशल मीडियापासून दूर राहाल, जेवढे तुम्ही तुमचे प्लान्स दुसऱ्यांना सांगणं बंद कराल, जेवढं तुम्ही दुसऱ्यासोबत व्यवस्थित वागाल, जेवढं तुम्ही दुसऱ्यासोबत चांगलं वागण्याचा प्रयत्न कराल, तेवढं त्या गोष्टींचा परिणाम तुमच्या ट्रेडिंगवर होणार आहे. कारण या सगळ्या गोष्टी एकमेकांशी लिंक असतात मित्रांनो. आपलं डेली रुटीन, आपल्या सवयी, आपण काय बघतोय, आपण काय करतोय, मध्ये किती शिस्त आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव आपल्या कामावर येतो आणि या गोष्टी वर्क करतात. कारण की ह्या सगळ्या गोष्टी मिळून आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा तयार होते, एक एनर्जी तयार होते, आणि ती एनर्जी आपल्याला एक सकारात्मक वाईब देते, आणि त्या वाईबमुळे आपलं जे वर्क आहे ते पण आपल्याला एक पॉझिटिव्ह वेमध्येच ठेवत असतं मित्रांनो. ही गोष्ट लिहून घ्या तुम्ही. म्हणून नेहमी पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह रुटीन ठेवा, पॉझिटिव्ह हॅबिट्स ठेवा, पॉझिटिव्ह कंटेंट बघा, सेल्फ डिसिप्लिन ठेवा. तुमचं ट्रेडिंगमध्ये डिसिप्लिन सुधारेल. तुमचं माइंडसेट क्लिअर ठेवा, कमी एक्सपेक्टेशन ठेवा, पेशन्स ठेवा, तुमची स्ट्रॅटेजी एकच ठेवा, घडी बदलू नका. ह्या गोष्टी मी घडी का सांगतोय, कारण की आता तुम्ही जर कधी जास्त लॉस केला नसेल तर त्याच्या पुढे तुम्ही जाऊ पण नका. जेवढं कमीत कमी लॉसमध्ये तुम्ही थांबाल, जिथून तुम्ही पंप घ्याल, म्हणजे जिथून तुम्ही थांबून जाल लॉस करणार, तिथून तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल, तितकं चांगलं आहे. कारण ह्या गोष्टी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत माणूस फक्त लॉसच करत राहतो. तेच माझं सांगणं आहे. म्हणून बघा, या गोष्टीवर फोकस करा, कागदावर लिहून घ्या, करण्याचा प्रयत्न करा. पटत असेल कमेंट करा, कमेंट करतच नाही. आपलं कॅपिटल कसं ग्रो होईल हळूहळू, या गोष्टींवर फोकस करायचा मित्रांनो. ही गोष्ट एकदा तुम्ही शिकलात ना, मग तुम्हाला कोणीच मागे खेचू शकत नाही. व्हिडिओ खूप मोठं झालेलं आहे, पण खूप काही शिकवून जाणारा व्हिडिओ आहे मित्रांनो. हा माझा पूर्ण 3 वर्षाचा अनुभव आहे. समोर कुठंतरी असं तुम्ही जिथं ट्रेड करता केव्हाही करा, एक टाईम ठेवा व्यवस्थित, पण ट्रेड करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नेहमी सकाळचा टाईम तुम्ही निवडा मित्रांनो. ट्रेड करताना दुपार, रात्र वगैरे घेऊ नका, कारण दिवसभरात मी बऱ्याच जणांना पाहिलं की रात्री ट्रेडिंग करायला बसतो. रात्री ट्रेड करणं खूप चुकीचं म्हणतो मी. का बरं? कारण की दिवसभरात आपली जी एनर्जी असते, पॉझिटिव्हिटी कमी झालेली असते, स्ट्रेस्ड असतं आपलं माइंड, एक्झॉशन झालेलं असतं, त्याच्यामध्ये तुमची एनर्जी डाऊन झालेली, तशा ह्याच्यात तुम्ही ट्रेडिंग करायला बसता, डिसिजन मेकिंग पॉवर अगदी वीक झालेली असते. सकाळी ह्या सगळ्या गोष्टी करून, म्हणजे लवकर उठून, वर्कआउट करून, मेडिटेट करून झाल्यानंतर, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही सकाळच्या
वेळेत म्हणजे 11 ते 12 वाजेपर्यंतच्या वेळेत इतके एनर्जीफुल असतात की त्याच्यामध्ये आपली डिसिजन मेकिंग पॉवर खूप छान असते. त्याच्यामध्ये मॅक्सिमम टाईम आपण प्रॉफिटमध्येच क्लोज करतो रोज. ही गोष्ट करून बघा, प्रयोग करून बघायचे वेगळे वेगळे, काय केल्यानंतर काय फरक पडतोय का, ठीक आहे. त्या गोष्टीनुसार करण्याचा प्रयत्न करा. मी इथंच व्हिडिओ थांबवतो. अजून बरेचसे पॉईंट आहे बोलण्यासारखे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया. हे व्हिडिओ खूप मोठं झालेलं आहे, ठीक आहे मित्रांनो. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये कळवा, जे व्हिडिओ बघत असतील ते रीच मिळत नाही मला. अगदी 2-4 जण बघतात ते व्हिडिओ, पण ते पण कमेंट वगैरे करत नाही. मराठीमध्ये खूप कमी रीच मिळते. हिंदीमध्ये बनवलं असतं व्हिडिओ तर रीच जास्त मिळाली असते. पण ठीक आहे, मला आपल्या मराठी बांधवांसाठी काहीतरी वाटतं. मला माझ्या मराठी भाषेसाठी अभिमान वाटतो. म्हणून मी माझ्या मराठी जनतेला पुढं घेऊन जाण्यासाठी, याच्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मदत करावी म्हणून मी हे सगळं करतोय मित्रांनो. मला याच्यातून पैसा कमवायचा नाही. माझ्या लिंकने नका जॉईन होऊ, काहीच नका करू, मला ना 1 रुपया देऊ. हे मी माझ्या मनाच्या समाधानासाठी करतोय. नाही तर मला एवढे मोठे मोठे व्हिडिओ बनवण्याचा काहीच मला म्हणजे शौक नाही आहे. ठीक आहे मित्रांनो, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी आणि प्रॉफिट करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.